डॉक्टरने सांगितलं किंवा हा आजार आता नीट होऊ शकत नाही, कारण मला मध्ये आतमध्ये दवाखान्यामध्ये नेऊन सांगितले किंवा तुम्ही पेशंटला न कळता सांगा किंवा आजार होईल बरा, पण मला सांगितले किंवा तुम्ही घरी येऊन तर आता याचा इलाज होऊ शकत नाही, आता तुम्ही घरी येऊन काय खाऊ घाला ती खाऊ घाला, तिची इच्छा असणारी काय असेल ते पूर्ण करा. पण मी मग त्या डॉक्टरला सुद्धा म्हणजे काही असं म्हणलं काहीतरी इलाज करा, नाही म्हणजे आमच्याने इलाज होतच नाही. मग नंतर पुन्हा मग मला मलकापूरचा आशीर्वाद मिळाला. बऱ्याच लोकांनी येऊन मला सांगितले किंवा म्हणजे तुम्ही मलकापूरला जा. मलकापूरला आलो, महाराजांचा आशीर्वाद घेतला. तरी पण डॉक्टरांना म्हणलं काही ना देवाच्या नावावर बाप्पाच्या नावावर ऑपरेशन करा. ऑपरेशन केलं पण बळजबरीनं ऑपरेशन केलं. रसाळ डॉक्टरना मी याची खात्री घेऊ शकत नाही, आणि कारण हा आजार 3ऱ्या टेपला गेला आहे. तरी पण सगळे डोक्याचे केस असे काही सुद्धा गेलं नव्हतं. सगळ्या केस आल्यानंतर महाराजांचा आशीर्वाद असल्यानंतर सगळं आपलं क्लिअर झालेलं आहे. रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आलेले आहेत. दाखवा रिपोर्ट. इथं डॉक्टर आहे का कोणी? डॉक्टर आहे का कोणी? डॉक्टर आहे का कोणी? डॉक्टर आहेत का कोणी? समोर बोलवले का? हे कॅन्सरची गाठ झाली छातीमध्ये का? छातीमध्ये कॅन्सरची गाठ झाली होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं 3ऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे आणि तो बरा होईलच असं काही सांगता येत नाही. त्यांना काही खाऊ पिऊ घाला असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, सल्ला दिला होता. मग केमो चालू होते आणि केमो चालू असल्यामुळं डोक्याची संपूर्ण केस गेले. केमो चालू असताना संपूर्ण केस गेल्यानंतर त्यांनी बायकोला नवऱ्याला काढण्यासाठी मी दवाखाना केला, पण ते डॉक्टरने सांगितले किंवा काहीच होऊ शकत नाही, तुम्ही आता इथून हिची आशा सोडून द्या म्हणून सांगितलं. बायकोची किती अवघड झालं होतं. म्हातारपणाला कुणी बायको सुद्धा दिली नसती दुसरी. माझ्या बायकोचा कॅन्सर झाला होता आणि 3rd स्टेजचा होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की याला जगामध्ये कुठेही पर्याय नाही, बायकोला काय खाऊ घालायचं ते खाऊ घाला. मग या काय खाऊ घालायचं बायकोला बोला काय खात नव्हती, काय अन्न पाणी काहीच खात नव्हती. खाऊ यातलं खाऊ घालायला खात नव्हती, खाऊ घालावं वाटायचं पण खातच नव्हती. काय करणार? मलकापूरला आले, आशीर्वाद घेतला. पण मलकापूरच्या वाऱ्या केल्यानंतर हा त्यांचा रिपोर्ट आहे, कॅन्सर नीलचा रिपोर्ट ते घेऊन आले. टाळ्याच्या जोडण्यामध्ये 100% दिलंय, 1% सुद्धा नाही. डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलंय, तुमचा कॅन्सर आता राहिलेला नाही. जे जगात कुठून घडत नाही ते या मलकापूरमध्ये घडतं. हाच मलकापूर